आमचे भाऊ गेला, आमचे भाऊ तुम्हीच आहे आता. त्यांना डायरेक्ट आमच्या सोबत आदर करा. काय करणार तुम्हीच करा दादा, मला काही समजत नाही रे म्हातारे बाबा. ना लेकराय रे दादा. गुंडागर्दी वाढत चालली आहे. जळगाव जवळ असलेल्या कानसवाड्या गावाजवळ हा प्रकार घडलेला आहे. सकाळी 8 वाजता ज्यावेळेस युवराज कोळे हा शेतात जात असताना काही लोकांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्याचा जीव गेलेला आहे. शव इथे आणलेला आहे आणि त्याचा आता पंचनामा किंवा पोस्टमॉर्टम या ठिकाणी केलं जात आहे. पण नातेवाईकांची मागणी आहे की आरोपींना जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी उचलणार नाही. पण आम्ही त्यांना विनंती केली आहे की तुम्ही डेड बॉडी राहू द्या, पण कमीत कमी आता PM व इतर ज्या प्रोसिजर आहे त्या पूर्ण करा. आत्ताच SP माझं बोलणं झालं आहे. LCBचं पथक आणि दुसरे 2 पोलिसांचे पथकही त्यांच्या मागे लागलेले आहे आणि मला खात्री एवढ्या 2 तासाच्या आत त्यांना अटक होईल. जुन्या वादातून झालेला वाद आता ते आता तपासा आणि ती पोलीस गोष्टीवर उजेड टाकतील की मूळ त्यांचा शेतावरून वाद होता, कशावरून वाद होता, तर हे पोलिसांच्या तपासामध्ये येणारच आहे. काय झालंय नेमकी घटना? म्हणजे रात्री त्यांना 10 वाजेपासून फोन लावले आणि पाटावर बोलवत ते रात्री. मग रात्री मी काही जाऊ दिलं नाही त्यांना की जाऊ नका. मग ते मला मी जेवण करतोय बा, मी काही जात नाही. सकाळी आम्ही वावरात गेले, दादर काढलेले आम्हाला सोडलं त्यांना आणि रस्त्यावर आले तर त्यांना असं करलं. हे भांडण म्हणजे नेमकं कशावरून झालंय? कधी झालंय सुरुवातीपासून? ते गाडीला ठोस त्यांचं ते मागेच झालं 1 महिन्यापूर्वी 31 डिसेंबरले. काय विषय असतात? त्यावेळेस त्यांचं असंच धराधरी काही बोललं चालणं असं झालं. त्याने तेव्हा पण धमकी दिली होती की त्याने तेव्हा पण धमकी आणि रात्री पण बोलवत होते पाटावर ये म्हणे. आणि उलटून याच्यावरच केस काही केली राजकीय व्यक्ती आहे का? हा त्यांचा काही व्यवसाय वगैरे काही दुसरं काय त्यांचा जे मारणार आहेत ते? शेती व्यवसाय करत आम्ही आणि असे रस्त्याचे कामं घेते. काय ठेके ठेक्याचं काम. काय ट्रॅक्टर वगैरे ट्रॅक्टर वगैरे सुरू आता शेळगावला त्यांना तो समोरचे कोण होते? ते शेळगावचे होते मला ते काही माहित नाही त्यांना. भरत ना ते होते ते शेळगावचे. ठीक आहे, आपल्याकडनं इथं हजर करा तेव्हाच मी त्या फाशीची शिक्षाच पाहिजे त्यांनी. कारण की माझ्या घरात कोणीच नाही, मा करताच माणूस गेला तर मी कोणाच्या बोराचे राहू. माहिती लेकरं आहे, माझी 2 वर्षाचा मुलगा आहे लहानुसा. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.